सदोष पर्जन्यमापकामुळे पलूस परिसरातील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान. प्रदीप कदम यांनी विमा कंपनी व संबंधित अधिकाऱ्यांना धरले धारेवर. योग्य विमा भरपाई देण्यासाठी तहसीलदारांची सकारात्मकता. पलूस तहसील कार्यालय परिसरातील झाडाखाली बसवण्यात आलेल्या पर्जन्यमापक यंत्रामुळे पावसाची अचूक नोंद होत नसल्याने पलूस परिसरातील शेकडो द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फळ पीक विम्याचा अत्यल्प परतावा मिळाल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करत यशवंतराव चव्हाण स्मृतिगौरव समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप कदम यांनी विमा कंपन्या तसेच संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करत या नुकसानीला जबाबदार कोण असा थेट सवाल त्यांनी प्रशासनाला केला. पलूस तहसील कार्यालयात तहसीलदार दीप्ती रिठे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली पलूस व परिसरातील फळपीक विमाधारक शेतकऱ्यांनी निवेदन सादर केले. यावेळी पर्जन्यमापक यंत्र योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्यासह झालेल्या आर्थिक नुकसानीबाबत शासन स्तरावर तातडीने पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली आहे. तहसीलदारांनी याबाबत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की सन 2025-26 मध्ये शासनाच्या हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत द्राक्ष पिकाचा विमा काढण्यात आला होता. या योजनेत नुकसान भरपाईचा आधार हा संबंधित पर्जन्यमापक यंत्रावर नोंद झालेल्या पर्जन्यमानावर अवलंबून असतो. मात्र पलूस तहसील कार्यालय परिसरातील पर्जन्यमापक हे लिंबाच्या झाडाखाली बसवण्यात आले असून आजूबाजूला जप्त केलेले वाळूचे ट्रक उभे असल्यामुळे पावसाची अचूक नोंद होत नसल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला. याबाबत ऑक्टोबर 2025 मध्येच तहसीलदार कार्यालय व कृषी विभागाकडे लेखी निवेदन देण्यात आले होते. ग्रामसभेतही हा विषय मांडण्यात आला होता. मात्र त्यानंतरही पर्जन्यमापकाची जागा बदलण्याबाबत किंवा परिसरातील अडथळे दूर करण्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही अशी नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या निष्काळजीपणाचा फटका 22 एप्रिल 2026 रोजी झालेल्या पावसावेळी बसल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. त्या दिवशी पलूस परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे द्राक्ष बागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. अनेक ठिकाणी द्राक्षांचे हार्वेस्टिंग सुरू असताना पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र येळावी येथे 59 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असताना पलूसमध्ये केवळ 9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. परिणामी येळावी येथील शेतकऱ्यांना सुमारे 38,000 रुपये प्रतिगुंठा विमा भरपाई मिळाली. तर पलूसमधील शेतकऱ्यांना अवघे 262 रुपये प्रतिगुंठा इतकाच परतावा मिळाला. एकाच हवामान पट्ट्यात असूनही एवढी मोठी तफावत झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बैठकीत प्रदीप कदम यांनी शेतकऱ्यांनी वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासनाने पर्जन्यमापकाच्या चुकीच्या जागेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या हलगर्जीपणाला जबाबदार कोण याची चौकशी झालीच पाहिजे. दोषींवर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी ठाम भूमिका मांडली आहे. तसेच पलूस येथील सदोष पर्जन्यमापकाऐवजी शासनाच्या निकषानुसार योग्य ठिकाणी नवीन पर्जन्यमापक बसवण्याची तसेच पलूस परिसरातील सर्व फळपीक विमाधारक शेतकऱ्यांना येळावी, भिलवडी आणि अंकलखोप येथील पर्जन्यमापकांच्या नोंदींचा आधार घेऊन योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणीही करण्यात आली आहे. यावर तहसीलदार दीप्ती रिठे यांनी संपूर्ण प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. तसेच शासन स्तरावर या विषयाचा पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी अजित अप्पासो सूर्यवंशी, पोपट दिनकर मोरे, हनुमंत प्रकाश मोरे, गणेश लक्ष्मण पाटील, अशोक आकाराम मोरे, जयसिंग बाळ माळी, विश्वास शंकर मोरे, नितीन निवृत्ती माळी, नंदिनी प्रल्हाद मोरे, अमोल रामचंद्र निकम, अजित प्रकाश पाटील, प्रमोद अशोक माळी, शांतनू लक्ष्मण मोरे, विनायक मोरे, जयवंत आकाराम मोरे, विजय प्रकाश पाटील, महादेव विठ्ठल लाड, सूरज विष्णू मोरे, मोहन रामचंद्र मोरे, किरण केशव सावंत, विलास आनंदा माळी, शंकर तारान्या सूर्यवंशी, सुनील नारायण माळी, विशाल विनायक मोरे, अप्पासो यशवंत सूर्यवंशी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. या बैठकीमुळे पलूस परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय मागणीला नवे बळ मिळाले असून प्रशासन आता प्रत्यक्षात कोणती कार्यवाही करते याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस.